नमस्कार, मी अमोल परचुरे. स्वागत आहे रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या आपल्या विशेष कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आठवतायत गदी माडगुळकर यांच्या कवितेतल्या दोन ओळी. नाही उणे कशाचे घर ही राजधानी, नाही उणे कशाचे साम्राज्य हे सुखाचे. आणि खरंच आहे, बाहेर तुम्ही कितीही ऐशो आरामात राहा, बाहेर तुम्हाला कितीही सोयी सुविधा मिळू देत, शेवटी स्वतःचं घर हे आपलं सर्वस्व असतं, ती आपली राजधानी असते. तर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपली राजधानी अर्थात आपल्या स्वप्नातलं घर शोधण्यासाठी येणार आहेत शेट्टी फॅमिली. आणि या शेट्टी कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातलं घर मिळवून देण्यासाठी रिलायन्स होम फायनान्सचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. तेव्हा चला भेटूयात शेट्टी कुटुंबाला आणि त्यांची ओळख करून घेऊयात. ठाण्यात राहणारे मिस्टर सतीश आणि मिसेस प्रीती शेट्टी. नुकतंच लग्न झालेलं हे जोडपं नव्या घरात जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. नव्या घरात नवा संसार थाटण्यासाठी त्यांची घर शोध मोहीम सुरू झाली आहे. सतीश आणि प्रीती शेट्टी आई, वडील, भाऊ, बहिणी आणि घरातल्या इतर सदस्यांसोबत एकत्र राहतात. सतीश आणि त्यांचे बंधू हे जुळे आहेत आणि त्यांचं लग्नही एकाच वेळी झालंय. मिस्टर सतीश हे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऑफिसर, तर प्रीती या आर्किटेक्चर फर्ममध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. मिस्टर सतीश हे स्पोर्ट्स आणि खास करून क्रिकेटचे चाहते आहेत. अगदी मॉडर्न आणि लेटेस्ट ट्रेंड असलेला, शांत आणि गर्दीपासून दूर तरीही शहराच्या जवळ असलेल्या प्रोजेक्टच्या शोधात शेट्टी कुटुंब आहे. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या कार्यक्रमात आजची आपली फॅमिली आहे शेट्टी फॅमिली. या कुटुंबातल्या सतीश आणि प्रीती शेट्टी यांना स्वतःचं घर घ्यायचंय. ते घराच्या शोधात आहेत. स्वप्नातलं घर कसं असावं याबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे स्टुडिओमध्ये. सतीश आणि प्रीती दोघांचंही स्वागत आहे आमच्या स्टुडिओत. थँक्यू. आणि आपल्या सोबत आहेत योगेश गात, रिलायन्स होम फायनान्सकडून आलेत. तुम्ही जे घर शोधताय आणि एक मोठा निर्णय जो तुम्ही घेतलेला आहे तो निर्णय पूर्ण करण्यासाठी, तुमचं स्वप्नातलं घर घेण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. आता मी तुमची माहिती जेव्हा पाहिली तेव्हा आम्हाला कळलं की सतीश तुम्हाला जुळा भाऊ आहे. आणि जुळ्या भावांची गंमत तर सगळ्यांनाच माहिती असते, पण तुमच्या घरातली गंमत जुळ्या भावांची काय ते आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. शाळेतनं जेव्हा मी 7th 8th मध्ये होतो तेव्हा फेमस मूवी रिलीज झालेली जुडवा. अच्छा. त्या ब्रेकमध्ये, रिसेसमध्ये मित्र सर्व बोलवायचं, अरे एकत्र या, तुला मारलं तर ह्याला दुखतं का? पण मग तुम्ही कधी असा प्रयत्न केलाय का की तुमच्या मनात अजून तर नाही, पण आज नक्कीच करेल. ठीक आहे, आपण आता घराबद्दल बोलूया, कारण खूप मोठा निर्णय तुम्ही घेतलाय स्वतःचं घर घ्यायचा. पण हा निर्णय मोठा असताना सुद्धा तो थोडासा कठीण पण आहे का? कारण तुम्ही एकत्र कुटुंबात राहता, तुमचे आई वडील, जुळे भाऊ, त्यांची फॅमिली, त्यांच्यापासून लांब राहायला लागणार, त्यामुळे हा निर्णय थोडासा कठीण आहे असं वाटतं. निर्णय आम्ही काय घेतलाय की जास्त लांब जायचं नाही आम्हाला, ठाण्यातच घर घ्यायचंय. वर्तकनगर ते घोडबंदर याच्यामध्ये. नोकरी धंद्यासाठी पण तुम्हाला ठाणा हे बरं म्हणजे पडतं? मी ठाण्यातच जॉब करते आणि हे रबाळेत करतात. ओके. मग जवळ पडणार ना आम्हाला, जाण्या-येणं जास्त पण काही problem लांब नाही येणार. बरोबर. योगेश, मला वाटतं ठाणे हे लोकेशन त्यांनी फिक्स केलेलं आहे. प्रश्न विचारण्याआधी अमोल, मला त्यांना सांगायचं की आमच्याकडे खूप मोठा डेटाबेस असतो. आमचा डेटाबेस खूप वास्ट असतो. आमच्या कस्टमर्सना त्या डेटाबेसचा ॲक्सेस मिळतो. खूप मोठी गोष्ट अशी असते की आमच्या या बिल्डर्सबरोबर टायअप असतात. तेव्हा तुम्ही जेव्हा साईटवर व्हिजिटवरती जाता तेव्हा एक वेगळा रिस्पॉन्स मिळतो, तुम्हाला एक रिसेप्शन वेगळं मिळतं. मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला किती एरियापर्यंत घर हवं आहे? 500 ते 700 स्क्वेअर फीट. 500 ते 700 स्क्वेअर फीटपर्यंत तुम्हाला घर हवं आहे. वहिनी, तुम्हाला काही अपेक्षा आहेत का घराबद्दल? काही अमेनिटीज तुम्हाला हव्या आहेत का विशिष्ट? घर असं हवंय की एकदम मॉडर्न असावा पाहिजे. इंटिरियर्स वगैरे केल्यानंतर खूप छान दिसायला पाहिजे. आणि सर्वात मोठा प्रश्न मला विचारायचा आहे शेट्टी साहेब तुम्हाला की किती बजेट आहे आपलं घराबद्दल? 60 to 65 लाख. ठीक आहे, म्हणजे मला आता यांच्या बेसिक रिक्वायरमेंट कळलेल्या आहेत. तर मी ह्या डेटाबेसमध्ये आमच्या त्यांनी 4 ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या टाकतो आणि तुम्हाला मी काही ऑप्शन्स सजेस्ट करतो. बरोबर, आपण त्यांचे ऑप्शन्सची वाट बघूया. पण तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया की तुमच्या रिक्वायरमेंट्स ज्या आहेत त्या नेमक्या काय काय आहेत ते प्रेक्षकांना सुद्धा त्यामुळे कळेल. तुमचं बजेट तुम्ही सांगितलं आता 60 ते 65 लाख रुपयापर्यंत आणि 500 ते 700 स्क्वेअर फूटपर्यंतचं घर असावं असं तुमचं म्हणणं आहे. वर्तकनगर, घोडबंदर रोड या परिसरात असावं, ठाण्यात असावं हे तर तुम्ही सांगितलेलं आहेच. आणि लेटेस्ट ट्रेंडचं घर तुम्हाला पाहिजे, म्हणजे मॉडर्न ॲम्युनिटीज तिथे असल्या पाहिजेत. तर आता ह्या रिक्वायरमेंट्सना मॅच होईल असे किती ऑप्शन्स आपल्याला मिळत आहेत ते योगेश सांगतील.
योगेश काय सांगतो रिसर्च? मला आमच्या डेटाबेसमधनं 4 ते 5 ऑप्शन्स मिळालेले आहेत. ते यांच्या रिक्वायरमेंट अनुसार एकदम परफेक्ट मॅच होत आहेत. तर हे ऑप्शन्स म्हणजे हे फ्लॅट्स बघायला आपण जर प्रत्यक्ष फ्लॅटवर गेलो तर एक चांगला अनुभव मिळेल आणि आपल्याला एक चांगला अंदाज येईल. तर आपण प्रत्यक्ष साईट्स परत जाऊया. चला तर मग. सतीश आणि प्रीती शेट्टी यांची घर शोध मोहीम अगदी जोरात सुरू आहे. कुठे त्यांना प्रोजेक्ट आवडतो पण फ्लॅट आवडत नाही. काही प्रोजेक्ट्स बरेच लांब आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे आणखी कन्फ्युजन. शेट्टी कुटुंबाची रिक्वायरमेंट 1 BHK ची आहे. मॉडर्न आणि लेटेस्ट ट्रेंड, एका चांगल्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये असलेलं, उत्तम लोकेशन, मिनी थिएटर या सुविधा असलेल्या घराच्या शोधात सतीश आणि प्रीती आहेत. जराही न थकता हे उत्साही जोडपं आता जाणार आहे ठाण्यातल्या हबटाऊन सिद्धीच्या प्रोजेक्टला भेट द्यायला. हॅलो मिनल मॅडम, कसे आहात तुम्ही? मिनल मॅडम, हे मिस्टर अँड मिसेस शेट्टी. मिस्टर अँड मिसेस शेट्टी, तुमचं आमच्या हबटाऊन लिमिटेडमध्ये स्वागत करते. थँक्यू. हां, तुम्हाला मी आमच्या कंपनीबद्दल थोडीफार माहिती देते. आमची कंपनी म्हणजे जी आधी आकृती निर्माण म्हणून ओळखली जायची, म्हणजे आता ते हबटाऊन लिमिटेड त्याचं नाव झालेलं आहे. 30 वर्षापासून आम्ही ह्या रिअल इस्टेटमध्ये कार्यरत आहोत. आम्ही आत्तापर्यंत 17 मिलियन स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कमर्शियल रेसिडेन्शियल हे दोन्ही प्रोजेक्ट आम्ही मुंबई, पुणे, बेंगलोरमध्ये केलेले आहेत. ओके. जसं आता ठाण्यामध्ये तुम्ही आकृती SMC पाहिलं असेल, तसंच सोलारीज आहे अंधेरीमध्ये, आकृती सेंटर पॉईंट आहे, आकृती स्टार आहे. हे सगळे आमचे कमर्शियल प्रोजेक्ट आहेत. तसंच आकृती आदित्य, आकृती एलिगन्स हे सगळे आमचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत. आता ह्या प्रोजेक्टमध्ये हे 1 BHK, 2 BHK, 3 BHK प्रोव्हाइड करतो आहे. जसं हा A to F म्हणजे ह्या ज्या A to F विंग आहे, तसंच सेम आपण इकडे म्हणजे स्टार्टिंगला एंट्रन्सलाच आपण सिद्धी बिल्डिंग पण कन्सिडर करतो आहे. म्हणजे ती जी विंग आम्ही कन्सिडर करतो, पण त्याला आम्ही सिद्धी नाव दिलेलं आहे. तर तिथे 2 BHK आणि 3 BHK आहेत. आता ह्या प्रोजेक्टमध्ये जे वॉटर बॉडीज देतो आम्ही, क्लब हाऊस आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, लँडस्केप आहे. जर माइंड फ्रेश करायचं असेल तर आपण इथे जाऊन करू शकतो. बॉक्स क्रिकेट आम्ही दिलेला आहे. आणि एक क्वेश्चन. हां, बोला. पार्किंग आम्ही एक तर स्टिल्टवर प्रोव्हाइड केलेलं आहे आणि शिवाय पोडियम आमचं 1-2 पोडियम आहे. त्या पोडियमवर पार्किंगचं सिस्टम आहे. आणि इथे मिनी टेनिस कोर्टसुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. चला आता आपण सॅम्पल फ्लॅटकडे बोलूया. या मॅडम सर, हां, आपण आधी सॅम्पल फ्लॅट बघूया. हे लिव्हिंग रूम आहे. आपण ह्याला वेट्रिफाईड टाईल देतो आहे आणि शिवाय भिंतींना आपण प्लास्टिक इमल्शन पेंट देतो आहे. ही विंडो आहे ना, ह्याचा मेन म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्टेज काय आहे तर इथून व्ह्यू चांगला आहे. कारण कशी आहे, ही उपवन साईड पडते आपली, त्याच्यामुळे इथे प्रचंड ग्रीनरी आहे आणि इथून वारा पण अतिशय छान येतो, एकदम गार वारा येतो. या आता आपण किचनकडे वळूया. डायनिंगच्या समोर किचन येतं, म्हणजे कसं तुम्हाला आपल्याला सर्विंग करायला पटकन बरं पडतं. साईड प्लॅटफॉर्मला आपण हे स्टेनलेस स्टीलचं सिंक देतोय. इथे पण आपण अँटी स्किड टाईल्स देतो आहे. आणि आता आपण किड्स रूमकडे बघूया. चला. ह्याच्यात पण सेम आम्ही प्लास्टिक इमल्शन पेंट देतोय. वेट्रिफाईड टाईल आहेत आणि हे आता आम्ही असं इंटिरियर केलं आहे, म्हणजे इथे तुम्ही कबर्ड ठेवू शकता. हां, इथे स्टडी टेबल ठेवू शकता. बेड हा एक सिंगल ठेवू शकता किंवा मग हल्ली ते बंक बेड येतात. आणि इथून उजेड खूप असल्यामुळे लाईट्सची गरज नाही आहे दिवसा तरी ॲटलिस्ट. ओके. अखंड लाईट असला ना की मुलांना फ्रेश हां. वाटतं. नॅचरल लाईट असला की मग. आता सध्या तरी आम्हाला काही नाहीये, फ्युचरसाठी लाईटच गरज होईल. आता आपण स्पेशल बेडरूमकडे वळूया. या
म्हणजे आमचं रूम. येस, दॅट्स राईट, मास्टर बेडरूम. तुमचा हा फ्लॅट अशा साईडला ना की जिथून आपल्याला पूर्ण ग्रीनरी दिसू शकते, त्याच्यामुळे प्रत्येक बेडरूमला तुम्हाला ग्रीनरीचा व्ह्यू आहेच. आपण गेस्ट रूमकडे वळूया. ही आहे गेस्ट रूम. आपल्याकडे गेस्ट आले की त्यांना कुठे आता जागा द्यायची हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. आणि काही गेस्ट असे असतात की जे कम्फर्टेबल नसतात, त्यांना असं प्रायव्हसी हवी असते खूप वेळा. त्याच्यामुळे गेस्ट रूमचा हा खूप मोठा फायदा आहे. ओके सतीश, प्रीती, थोडे रिलॅक्स व्हा. कारण अख्खा फ्लॅट तुमचा फिरून झाला असेल आणि तुमच्या अँगलने तुम्ही प्रत्येक गोष्टी सगळी निरखून पाहिलेली असेल. कसं वाटलं हा फ्लॅट तुम्हाला? आम्ही 3-4 फ्लॅट बघितलं. बरोबर. ते फ्लॅट आम्ही फायनल केले. ओके, म्हणजे अजून आपल्याला प्रॉपर्टी बघायची गरज वाटत नाही. हाच फ्लॅट तुम्ही कन्फर्म केलेला आहे. तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नाही, आम्ही जोपर्यंत कस्टमरांना त्यांच्या मनासारखा फ्लॅट मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना फ्लॅट दाखवतोच. काय खास वाटलं तुम्हाला फ्लॅटमध्ये? महत्त्वाचं काय वाटलं की ज्यामुळे फ्लॅट आवडला तुम्हाला आणि हाच घ्यायचा आहे? इंटिरियर आवडलं तुम्हाला? ओके. ग्रीनरी, ब्राईटनेस आणि व्ह्यू जो आपल्याला भेटतोय ते उपवनचा, ते पण खूप चांगलं आहे. मेन इम्पॉर्टंट काय, ब्राईटनेस आणि एअर, तर ते चांगलं आहे. स्पेशियस पण आहे. इंटिरियर्स वगैरे पण असं केलं आहे की घर कोणाला आवडणारच. मग आम्ही पण घेतलं तर असंच इंटिरियर करायचं असं विचार करतोय. प्लस ब्राईटनेस आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे हवा, उजेड light- असलं की घर बरोबर. छानच दिसतं. कसंही असो, उजेड आलं की घर खूप छान दिसतं. वारा आहे. दोघी फ्लॅट आमचं जवळच आहे. तुमची फॅमिली म्हणजे तुमचे आई वडील जे राहतात? फक्त इकडनं 10 मिनिटं, ते पण वॉकिंग डिस्टन्स आहे. मग कसं होणार की जायला यायला पण चांगलं होणार. प्लस पॉईंट आहे की ट्रान्सपोर्टेशनचा पण प्रॉब्लेम नाहीये. इकडनं बाहेरनं बस, रिक्षा काय पण भेटू शकते. ऍक्च्युली मी घोडबंदरला पण बघत होतो, पण तिथे काय ट्रान्सपोर्टेशन खूप कठीण आहे करायचं. जायला जमणार नाही एवढा. बरोबर बरोबर. आणि स्पेशली तुमचा जॉब ठाण्यात जरी असला तरी पण घोडबंदरवरून तुम्हाला लांब पडणार. इथे टाइम पण सेव्ह होणार. खरंय खरंय. आणि थोडंसं आणखीन इमोशनल पण आहे, कारण तुमची फॅमिली जवळ असेल तर तुम्ही गेट टुगेदर साठी पण ही चांगली जागा असेल. योगेश, तुम्ही म्हणजे रिलायन्स प्रॉपर्टी सोल्युशन्सने जेव्हा यांच्यासाठी विचार केला, डेटाबेसमधून तुम्ही फ्लॅट्स यांना दाखवलेत, असे मुद्दे तुम्ही किती विचारात घेता की जे भावनिक असतात खरं तर, म्हणजे बजेट असेल किंवा स्कूल लांब आहे का, शाळा स्टेशन जवळ आहे की नाही, याच्यापेक्षा सुद्धा फॅमिलीच्या जवळ आपण राहणार आहोत की नाही, आई वडील कुठे राहतात, असे सगळे मुद्दे तुम्ही कसे विचारात घेता? आम्ही अशाही गोष्टी बघतो. कारण जेव्हा वर्किंग कपल स्पेसिफिकली असतात आमच्याकडे जेव्हा येतात, तर त्यांना त्यांच्या एक्झिस्टिंग घराच्या जवळ घर असलं तर बरं पडतं, कारण त्यांचे आईवडील असतात. बरोबर. तर सेफ्टीच्या दृष्टीने त्यांना जरा जवळ घर हवं असतं. तर हा जो मुद्दा असतो हाही आम्ही एकदम कन्सिडर करतो आणि त्याप्रमाणेच प्रॉपर्टी सजेस्ट करतो. क्या बात आहे. फेनीने पण सांगितलं की त्यांना एक्झिस्टिंग घराच्या जवळच घर हवं बरोबर. आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही फ्लॅट आता पसंत केलेला आहे, मला आवडलेला आहे फ्लॅट. आपण हळूहळू पुढे सरकतोय. हा पुढचा टप्पा आपण क्लिअर केला आहे आणि आता त्याच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला जायचं आहे. कारण आता या फ्लॅटची किंमत किती, आणि जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर आपल्याला योगेश गात कसे मदत करू शकतात, त्यांचं गायडन्स कसा मिळेल, हा पुढचा टप्पा असेल. मला वाटतं आपण आता तिकडेच बिल्डरांच्या ऑफिसमध्येच जाऊया आणि बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊया. तिथे जाऊन पुढच्या गोष्टी आपण बोलूयात. चालेल, चला. ओके, तो मिस्टर अँड मिसेस शेट्टी, आपण सॅम्पल फ्लॅट बघितला आहे आणि तुम्हाला तो आवडलेला आहे असं मला तुमच्या चेहऱ्यांवरनं वाटतंय. तर आता आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला फ्लॅटबद्दल डिटेल सांगते. जो फ्लॅट आहे तो 570 स्क्वेअर फीटचा आहे, म्हणजे हा सेलेबल एरिया आहे. आणि 410 तुमचा कार्पेट एरिया आहे. आणि अराउंड तुमचा फ्लॅट जातो 65 लॅक्सपर्यंत. हां, म्हणजे ह्यांच्या फ्लॅटची टोटल व्हॅल्यू 65 लॅक्स आहे. म्हणजे हे स्वप्नातलं घर विकत घ्यायला तुम्हाला 65 लाख रुपये लागतील. माझं सेविंग्स आहे 10 लाखपर्यंत आहे. त्यावर आता लोनचं थोडं हेल्प करेल. बरं, म्हणजे 55 लाख तुम्हाला लोन घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये 10 लाख तुम्ही जमवू शकता किंवा आता तुम्ही देऊ शकता. मला वाटतं ह्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत योगेश गात, रिलायन्स होम फायनान्सचे. ते तुम्हाला ह्याच्यामध्ये
सपोर्ट करतील, काही मार्गदर्शन करतील आणि अर्थात ते काही गणितंसुद्धा मांडणार आहेत, पण त्यासाठी त्यांनाच काही प्रश्न विचारावे लागतील. तर मला वाटतं आपण त्यांच्याशीच बोलूया. शेट्टी साहेब, अभिनंदन सर्वप्रथम की घर घेण्यामधला सर्वात मोठा टप्पा जो असतो घर पसंत करण्याचा तो तुम्ही पार पाडलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन तुमचं. आणि मी तुमचं अभिनंदन की तुम्हाला एक क्लायंट मिळालेली आहेत. आता दुसरा टप्पा जो असतो लोन घेण्याचा, तो महत्त्वाचा टप्पा असतो, पण तो सोपा असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की जरा कठीण असतं लोन घेणं, पण इतकं कठीण अजिबात नसतं. लोन घेणं हा एकदम सोपा प्रकार असतो, फक्त थोडी गणितं करावी लागतात आणि आपण एक अमाऊंट घेऊ शकतो. आता मला कळलं की तुमचा फ्लॅट 65 लाखापर्यंत आणि 10 लाखापर्यंत यांची ऐपत आहे स्वतःहून कॉन्ट्रीब्युशन टाकायची. तर ते 55 लाखाच्या लोन एलिजिबिलिटीसाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. शेट्टी साहेब, आपलं मंथली इन्कम किती असेल? 55,000. म्हणजे हे तुम्ही मला टॅक्स वगैरे कट करून हातात 55,000. कारण कधी कधी लोक काहीतरी सांगतात की ते टॅक्स इन्क्लूड करून सांगतात, मग कधी त्यांना त्रास होतो. म्हणून हे स्पष्ट केलं बरं. इन हँड एक 55,000 म्हणून तुम्हाला किंमत आहे. आणि या 55,000 मध्ये तुमचे फिक्स्ड एक्सपेन्सेस असतात, घरगुती किराणा म्हणा, इलेक्ट्रिसिटी बिल म्हणा, टेलिफोन, पेट्रोल बिल म्हणा, असे फिक्स्ड एक्सपेन्सेस तुमचे किती असतात की जे दर महिन्याला होणारच आहेत? 20 पर्यंत जाते. तर 35,000 उरतात तुमच्याकडे. अच्छा, ह्यात तुम्ही वहिनींचे शॉपिंगचे वगैरे खर्च घेतलेले आहेत की नाही? तर वहिनी म्हटली घर घेतल्यावर माझे शॉपिंग राहिलेलं आहे. नाही, त्या वहिनी त्या म्हणाल्या असतं ना मध्ये, जर त्यांनी ॲड नसते केले तर. बरोबर. ठीक आहे, 35,000 पर्यंत एक अमाऊंट येते आहे तुमची, जी तुम्ही इन्स्टॉलमेंट म्हणून भरू शकता. ठीक आहे, 35,000 आहे. आणि लोन एक 20 वर्षाचं लोन जनरली लोक घेतात, तर 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन मी पकडून चालतो. 20 वर्षाचं जर आपण बघितलं आणि 35,000 पडलं, शेट्टी साहेब, यावरती मी तुम्हाला एक 34 लाखाचं लोन देऊ शकतो ह्या अमाऊंटवरती. ही गॅप खूप मोठी होणार आहे. म्हणजे गॅप आहे, कारण 35,000चं इन्कम आहे. कारण काय, इन्कमवरनं आपण लोन अमाऊंट ठरवतो. तर अरे हो, वहिनी तुम्ही पण नोकरी करता ना? जॉबवरती. बर, मग चला एक आपला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होऊ शकतो. वहिनींचं काय मासिक इन्कम? 25,000. 25,000. बर. आणि वहिनी तुमचा काही खर्च असतो जो फिक्स्ड खर्च असतो? 5 to 6. 5 to 6,000. मी 5,000 लिहितो. अरे वा, चला 20,000 म्हणजे वहिनींकडे 20,000 रुपये एक्स्ट्रा सरप्लस इन्कम आहे आणि शेट्टी साहेबांकडे 34,000 सरप्लस इन्कम आहे. त्याचं टोटल करून 54,000 सरप्लस इन्कम आहे, जे इन्स्टॉलमेंटमध्ये आपण भरू शकतो. तर 54,000 इन्स्टॉलमेंट आणि 20 वर्ष जर आपल्याला लोन घ्यायचं असेल तर आमच्या टेबलप्रमाणे मी तुम्हाला 55.5 लाख रुपये लोन देऊ शकतो. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे हे सोपं आहे गणित. मग एक्झॅक्टली, म्हणजे काय आहे की आपण वहिनींची इन्कम जर ऍड केली तर ह्यांची कलेक्टिव्ह एलिजिबिलिटी वाढते आणि हे जे स्वप्नातलं घर आहे हे अफोर्डेबल लिमिट्समध्ये येऊन जातं. तर असं करून आपण हे लोन बसवू शकतो. मिनलताई, आम्ही तुम्हाला ह्यांना 55 लाख पर्यंत लोन जी यांची रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्ण करू शकतो. नाही, मी आधी तुमचा चार्ट बघून मला वाटलं काहीतरी कठीण आहे गणित आणि ते आता कसं सोडवणार. एकदम सोपं असतं. काय की प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी असते, म्हणून आम्हाला एक टेबल बघावं लागतं की प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट ही, कोणी म्हणतं नाही आम्हाला 10 वर्षच लोन हवं आहे, कोणी म्हणतं आम्हाला 20,000 रुपये EMI हवं आहे. तर ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक टेबल असतं की लगेच पटकन सोपं गणित करून सांगता येतं. पण प्रीती, आता तुम्ही दोघंही मिळून हे लोन घेणार आहात, तुम्ही दोघंही मिळून EMI भरणार आहात, तर ही एक जबाबदारी वाढली आहे आता असं वाटतंय. माझा हस्बंड नेहमी बोलत असतो, वाईफ